तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 12 आणि मी आता दाजीपूरच्या या अभयारण्यात येथे बसलेलो आहे. थोडक्यात ह्याच्याबद्दल सांगतो. दाजीपूरला महाराष्ट्राचं मधाचं गावसुद्धा म्हटलं जातं. आणि इथे आता मी असं बसलो आहे कारण की इथे जी जीप आहे, कारण की जंगलाचं शेवटचं टोक आहे ते इथून 22 किलोमीटर राहत आहे आणि येणं म्हणजे 44 किलोमीटर, जायला 22 यायला 22. सो टोटल 3 ते 4 तास लागतात. हे 2:30ला बंद होतं, जी लास्ट जीप असेल ती. पण आता मी एकटाच आहे, त्यामुळे 1800 रुपये मी एकटा. तर त्यांना मी बोललो, ते बोलले ठीक आहे बस तू, काय बघतो आपण 2:30 वाजेपर्यंत बघू, कोण शेअरिंगला आलं चांगलं आहे. ठीक आहे, आता बघू. इथे आलं एवढं तर थांबायला कायच जात आहे. स्वतः वाट बघतो, लेट्स होप कोण येईल. म्हणून मी दाजीपूर रविवारी निवडला. बट एक गोष्ट राहिली माझ्याकडून, आज आहे अक्षय तृतीया. सो ही गोष्ट ठीक आहे, जे बघू. आता मी बसलो इथे जरा. आणि बाय द वे अजून एक, ह्या भागात नेटवर्क अजिबात नाही आहे. सो जर तुम्ही येत असाल तर त्याचं तुम्ही भान ठेवा, कारण की इथे नेटवर्कचा अजिबात एक कांडीसुद्धा नाही, फक्त एमर्जन्सी कॉल्स लावू शकता. सो मी इथे आता बसलेलो आहे, कोणाची तरी वाट बघतो आहे. कोणतरी येईल जीप आणि ती जीप मग आपण रेंट म्हणजे शेअरिंगने करू शकतो. सो तुम्हाला इथे प्राणी तर सगळेच बघायला भेटतील, बट मोस्ट ऑफ रानगावा भेटेल बघायला. आणि इकडे तोपर्यंत जंगल इन्फॉर्मेशन सेंटर आहे, ते आपण बघूया थोडक्यात. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे त्या इन्फॉर्मेशन सेंटरच्या आत आणि खूप सुंदरपणे इथे आपण आहोत आता. खूप सुंदरपणे त्यांनी हे बनवलेलं आहे. म्हणजे हा मॅप आहे पूर्ण राधानगरी वाईल्ड लाईफ सँक्च्युरीचा. आणि इथे मग इन्फॉर्मेशन आहे. हे मी थोडं डिटेलमध्ये एकदा वाचणार आहे, म्हणजे खूप मस्त त्यांनी हे केलेलं आहे. हे आहे काळम्मा वाडी धरण. हे सांबरकोंड निसर्ग पायवाट, कोकण दर्शन पॉईंट, लक्ष्मी पॉईंट, लक्ष्मी धरण. हे राधानगरी धरणच आहे मला जिथपर्यंत आय थिंक माहिती आहे, कारण की मी बघितलं तिथे लक्ष्मी तलाव असं लिहिलेलं. खूप सारी धरणं तिथे. हसणे धरण, अरे वा. हे वाघाचे पाणी निरीक्षण, मनोरम दिसणारे सह्याद्रीचे कडे, सावराई सडा, जुगाई देवी, वाघाचे पाणी निरीक्षण, मनोऱ्यावरून दिसणारं जंगल परिसर, पश्चिम घाट प्रदेशातील वनस्पती. इथे पण आहे बघा, जंगली बदाम. खूप मस्त त्यांनी केलेलं आहे सगळं. मी बोलेन, तुम्ही जर ग्रुपने येणार असाल तर नक्की या. मंगळवारी बंद असतं हे, पण काय सुंदर आहे, म्हणजे मला तर सगळं सुंदरच दिसतं. अरे थांबा, हे बघा तुम्ही, हे नीट बघून घ्या आधी. ठीक आहे, हे बघितलात. हे सगळे हे धबधबे आणि इथे हा बेडूक, तिथं आवाज आहेत. अरे चालत नाही आहे. मस्त असं हे आहे. अरे बाप रे, हे बघा इथे अजून सुंदरपणे हे केलेलं आहे. अरे एक नंबर. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल ना, इकडं नक्की या. काय वैभव आहे, पक्षी वैभव, राधानगरीतील पक्षी वैभव काय भारी आहे बघा. बाय द मी पटकन व्लॉग रेकॉर्ड करून घेणार आहे. आणि इथे मस्तपैकी क्वेश्चन आन्सर हे पण आहे, सेशन टाईप ह्यांनी केलेलं आहे. खूप सुंदर केलं आहे त्यांनी. प्रेझेंट खूप सुंदर केलं आहे बघा. निसर्गातील एक अत्यंत मोहक दृश्य म्हणजे कोशातून बाहेर येणारे फुलपाखराचं जीवन आणि त्याची फॅमिली पण. अरे ही मी वाटवला. आणि इथे वाघ आहे. मी इथे साधारणतः ह्याची हे 6 फूट, मी 5.5 फुटाचा आहे. 5.5 फुटच असेल मी आरामात. आणि हे एवढा हा वाघ. हा आपला आहे शेकरू, राज्य प्राणी आहे.
हा हा शेकरू राज्य प्राणी आपला. मी समोरासमोर कधी बघितलं नाही, बघून घ्या. आणि हे बोर, मेळघाट, पेंच, ताडोबा, सह्याद्रीचं हे व्याघ्र प्रकल्पाचं आहे. हे गवा, माकड, हे सगळं वन्यजीवन विभागाने. कॅमेरा, ओ हो कॅमेरा ट्रॅप त्याच्यातले. हो हो हे बघा, हे ह्याच्याद्वारे काढलेले आहेत फोटो. रात्रीचा वाघ, हे स्ट्रेप नेकेड मंगूस, हे आहे रानकुत्रा. तुझ्याकडे मला यायचं पण नाही. हे बिबट्या, हे वाघाटी, लेपर्ड कॅट, अस्वल, हे सगळे प्राणी इकडे. आता साळींदर बघा, रानमांजर, त्याच्यानंतर हे रस्टी स्पॉटेड कॅट, लंगूर म्हणजे आपण याला वानरसुद्धा म्हणतो, तपकिरी उंद मांजर आहे, रानडुक्कर आहे, ससा, उंदमांजर, गेळा, उंदमांजर. खूप मस्त हे सगळे प्राणी या अभयारण्यामध्ये आहेत. ओ अरे बाप रे, माझी फाटली 2 मिनिटासाठी. एवढं मोठं आहे बाप रे, डेंजर आहे. चला जाणून घेऊ सापांविषयी. काय जाणून घ्यायचं? अच्छा, अरे हे तुम्ही एकदा नीट बघून घ्या, मला इथे नीट बघायचं आहे. हे असं एकदम, अरे एवढ्या कोळ्या प्रजाती तिकडे, बाप रे, स्पायडरमॅन बनण्याची वेळ आली आहे. अरे कसा आहेस तू आदित्य? मस्त आहे. अरे इथे इथे तरी चालतं का बघूया. नाही, हे चालू असतं ना, खूप भारी वाटलं असतं मला. कुठलंच नाही, पण ठीक आहे, मस्त केलं, खूप सुंदर आहे. आता बघूया, जर मला आत जायला भेटलं तर अजून भारी होईल. पण ठीक आहे, अनुभव कधीच आपले वाया नाही जात. परत येणार आहे, मित्रांसोबत येईन. मित्र काय कमी आहेत का माझे? मित्रांसोबत येईन. अरे हां, हे बघा इथे आहेत ना, इथे त्यांनी 3 श्रेण्या केल्या आहेत. वेनोमस म्हणजे विषारी, बिनविषारी, आणि हा त्यांचा मधला सेमी वेनोमस. हा मी पहिल्यांदा प्रकार बघतोय. तर सगळे जे आहेत ते विषारी आहे. जिथे लाल लाल तुम्हाला डॉट दिसत आहेत, ठीक आहे, हा सेमी विषारी आहे, हा बिनविषारी आहे. सो मी जरा डिटेल यांची स्टडी करतो, कारण की थोडीशी मला यात आवड आहे. सो अरे हे बघा, अस्वलाच्या नखांच्या खुणासुद्धा आहेत. जरी मी वाईल्ड लाईफमध्ये आतमध्ये नाही जाऊ शकलो तरी इथून थोडा एक पर्सेंट तरी इकडून मला थोडं समजायला मिळतं आहे. सो ते जाणून घेतो मी, आणि पुढे ब्लॉग मी कंटिन्यू करेन. जर मला जायला भेटेल, नाही भेटलं तर जाण्याचा ब्लॉग कंटिन्यू करेन. तसं मला राधानगरी धरणं जायचं आणि जमलं तर बाळू मामाला सुद्धा. सो यस, मी अगेन इथे आलेलो आहे, बघत होतो. आणि हे कसं पण असं ओपन करू शकतो बघा. राधानगरी वन्यजीवन अभयारण्यात मुंकण्यासारखा आवाज काढणारा सस्तन प्राणी कोणता? भेकर. ठीक आहे, ते झालं. इथे काय लिहिलं आहे? जगातील सर्वात हिंस्त्र प्राणी कोणता? काय काय रोस्ट केलंय, म्हणजे बाई काय रोस्ट केलंय. बट असं मस्त आहे. म्हणजे आणि फक्त मला हे आवडलं, म्हणजे असं काही फक्त ते इन्फो पण बरे नाही वाटत. हे खूप चांगलं वाटलं मला हे बघून. अगेन मी हे सगळं बघतोय का अजून इंटरेस्टिंग असं काही दिसलं जगातील सर्वात हिंस्त्र प्राणी, बघून घ्या. बघून का कोण आहे. बाय द वे, मी मलबारी चापडा हे ह्याचं पहिल्यांदाच बघतोय. हा बघून घ्या, असा दिसतो. आय थिंक हा फक्त इथेच दाजीपूरच्या अभयारण्यातच दिसून येतो. आणि हे नाग आपल्यासाठी कॉमनच आहेत, मण्यार पण नाही, घोणस पण. बट येस, धामण हा एक बिनविषारी साप आहे जो आपल्याला मोस्ट कॉमनली दिसतो. सो लक्षात ठेवा, इंडियन रॅट स्नेक, धामण एक बिनविषारी साप आहे. हा आता मी नीट हे पण बघितलं आहे मी. अरे हां, मला हे पण सांगायचं राहिलं की फ्रॉग वेगळं असतो, टोड वेगळं असतो. म्हणजे मला हा फरक आता माहीत पडतो आहे. ठीक आहे, म्हणजे मला नव्हतं माहिती यार. ठीक आहे, सो आपण कसं ते ओळखायचं? हे पाण्यात राहतात मोस्ट ऑफ, हे जमिनीवर राहतात मोस्ट ऑफ. ह्यांची स्किन बघा, ही स्किन आहे ना, ती कशी स्मूथ आहे, पण ह्यांची खडबडीत असते. हे विषारी नसतात, पण हे विषारी असतात. त्यांची जी आळ असते ना, ही ती विषारी असते. आणि ते धोके आहे, ते सगळं आहे. मस्त केलं यांनी.
अरे हे बघा, घोरपड, ह्याला आपण घोरपड असे म्हणतो. चामेलियन, हे कळलं का? रंग बदलणारे काही आपले असतात नातेवाईक. असं. पण येस, इथे घोरपड आहे. आदित्य, तू खाल्लेलंच नाही हां? जरा लाज वाटत रे तुला, हे खातोस तू? थांब, तुझी कंप्लेंटच करतो त्यांना. बेंगॉल मॉनिटर लिझर्ड. आणि हे इथे हे आहे ना, हे फिमेल्सला अट्रॅक्ट करण्यासाठी करतात, मेल फ्रॉग्स बेसिकली, मेटिंगच्या वेळी. आणि ते फ्रॉगच्या सुद्धा हे आहेत. बापरे, काय दिसतंय! जंगल जेवढं सुंदर आहे तेवढंच डेंजरसुद्धा आहे. सो परत आपल्याला आदित्याचे दर्शन झालेलं आहे. अबे साले.